आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशी जवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। मित्रांनो, आज खरं तर अग्निपंख फाउंडेशन एक महिला दिनाच्या निमित्तानं श्रीगोंदा ते लोणीकंद या ठिकाणी खरं तर सायकल रॅली काढली होती। साबजी प्रतिसुधाजी महाराज साहेब यांचं आज खरं तर दीक्षा दिन। गेली 64 वर्षापूर्वी त्यांनी दीक्षा घेतलेली आहे। त्याचा दीक्षा दिन आज खरं तर लोणीकंद या ठिकाणी साजरा केला गेला। त्या अनुषंगानं अग्निपंख फाउंडेशनने आज खरं तर सायकल रॅली काढली होती। त्या अनुषंगानं आपण समजून घ्या की या सायकल रॅलीमध्ये नेमकं महत्व काय होतं। आपल्या बरोबर काम करत मेजर आहेत। मेजर, काय सांगाल खरं तर आज आपण सायकल रॅली काढली, काय सांगा रॅलीचं नेमकं या रॅलीचं महत्व काय? जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अग्निपंख फाउंडेशनने साध्वीजी प्रीतीजी सुधा यांचा 65वा दीक्षा समारोह कार्यक्रम होता। त्या निमित्ताने आम्ही श्रीगोंदा लोणीकंद ही सायकल रॅली काढली। यामध्ये महिला भगिनी असतील, मुलं असतील, 25 सायकलपटू या ठिकाणी सहभागी झाले होते। एवढ्या कडकडत्या उन्हामध्येही एकदम जबरदस्त अशी सायकल वारी अग्निपंख फाउंडेशनची प्रेरणावारी आज संपन्न झाली। अतिशय सुंदर अशा प्रकारे नियोजन अग्निपंख फाउंडेशन या ठिकाणी केलं होतं आणि सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना मानवंदना दिली। अत्यंत भारावून गेलो। त्यांचं खरं तर खूप मोठा त्याग आहे साध्वीजी होणं आणि एवढं समाजसेवेचं एवढं व्रत स्वीकारणं एवढं सोपं नाही, परंतु त्यांनी ते केलं। खरंच खूप आनंद झाला, आनंद वाटला आम्हालाही आणि चांगलं योग्य डिसिजन, योग्य निर्णय ठाकरे साहेबांनी घेतला आणि आमची वारी या जागतिक महिला दिनानिमित्त संपन्न आहे। आपल्या बरोबर खरं तर रेश्माताई डांगे आहेत, त्याही या सायकल रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या। सविताई शिंदे होत्या, मनीषताई काकडे होत्या। डांगे, ते काय सांगाल खरं तर सायकल रॅलीमध्ये आपण नेहमी सहभागी होत असतो, तर ही नेमकी सायकल रॅली नेमकी वेगळी पण यामध्ये काय होतं, काय सांगाल? आमची कायमच सायकल रॅली असते। ही 16वी रॅली होती। 15वी रॅलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी आम्ही अनुभवायला भेटलं आणि ह्या 16व्या रॅलीमध्ये आम्ही तिथे जैन समाजाचा सत्कार करण्यासाठी गेलो होतो। तर तिथे गेल्यावरती अहिंसा काय प्रकार असतो या गोष्टी आम्हाला तिथे जाणवल्या। म्हणजे श्रीगोंद्यामध्ये राहून आम्ही त्या जैन मंदिरामध्ये कधी एंट्री केली नाही, पण इथं आज आम्हाला सायकलद्वारे तिथे जाण्याचा योग आला आणि खूप छान प्रकारे तिथलं जेवण वगैरे सगळ्या गोष्टी आम्हाला अनुभवायला भेटल्या। आणि आमच्या सोबत लहान मुलं असो किंवा वयोवृद्ध असो किंवा आमच्या एजचे असो, सगळ्यांनी सायकलचा छान अनुभव घेतला। महिला दिनानिमित्त जेवढ्या रॅलीला गेलो, म्हणजे येताना रस्त्याने जाताना आमचा महिलांचा खूप मोठ्या प्रकारे मान सन्मान देण्यामध्ये आला। या ठिकाणी आपल्या बरोबर सविताई शिंदे आहेत, खरं तर त्या सुद्धा या रॅलीमध्ये नेहमी सहभागी असतात। ताई, काय सांगाल या रॅलीमध्ये ताईने जे सांगितलं त्याचे वेगळं पण आपल्याला काय जाणवलं, काय सांगाल? आम्ही आज श्रीगोंदा ते लोणीकंद सायकल वारी केली। त्या ठिकाणी श्रीगोंदा महिला दिनानिमित्त श्रीगोंद्यातील कन्या श्रीमंत राजमाता कन्या विद्यालयातील मुलींनी पण सहभाग नोंदवला। मुलींनी विविध वेशभूषा केलेल्या होत्या आणि त्यांनी अगदी सावित्रीचं पूर्ण जीवनपटावर प्रकाश टाकला आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर दुसऱ्या मुलीने प्रकाश टाकला आणि महिला दिनानिमित्त प्रत्येक ठिकाणी मान सन्मान मिळाला। तसं त्यांनी त्या मुलींनी खूप छान प्रकारे मुलींनी भाषण म्हणजे जीवन त्यांनी सगळा टाकला, चांगला टाकला आणि अशा प्रकारे ही सायकल वारी खूप चांगल्या प्रकारे झाली आणि खूप मान सन्मान महिला दिनानिमित्त आम्हाला सर्व ठिकाणी सर्व महिलांना मिळाला। आपल्या बरोबर खरं तर ह्या सायकल रॅलीचे अध्यक्ष कॉन्ट्रॅक्टर नवनाथ दरेकर साहेब आहेत। साहेब, काय सांगाल? कारण प्रत्येक वेळेस आता ही जवळजवळ 16वी रॅली होती, मग नेमकं वेगळे पण काहीतरी आपण करायचं ठरवलं आणि सर्वजण सहभागी झाले, काय सांगाल? प्रथमतः या महिला दिनाच्या औचित्य साधून निघलेली ही वारी खरं तर साध्वी प्रीतीजी यांच्याकडे आम्ही 16वी वारी घेऊन गेलो।
राष्ट्रपुरुषांना वंदन म्हणून या वारीकडे पाहिले जातं तसं. आणि असे हे साधू पुरुष साधू प्राप्त करण्यासाठी खूप त्यागाचं प्रतीक आहे आपल्या सर्वांसाठी. आणि यांच्याकडे गेल्यानंतर खरंच काहीतरी शिकण्यासारख्या गोष्टी असतात. त्याग असेल त्यांचं मला आज वेगळं पण मी जाणवलं. तंत्र आपण जो मातेला ही आपली माता मानली जाते त्यांचा त्याग एका बाजूला आहे, त्याचप्रमाणे त्यांचं जो मातेविषयी चाललेलं कार्य ही सर्वात मोठी बाबांनी त्या ठिकाणी पाहिजे. म्हणजे गाईला आपल्या आईप्रमाणे या ठिकाणी प्रत्यक्षरित्या तिथं वाढवले जाते. गोमातेचे गोरक्षण संस्था मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचं गोरक्षण संस्थेचे कार्य हे पूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या माध्यमातून चालते. ही आज आम्हाला त्याच्यातून खूप मोठं गोमातेविषयीचं ज्ञान त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालं. अहिंसाविषयीचं ज्ञान प्राप्त झालं. अशा रीतीने ही वारी आमची गोमातेला समर्पण म्हणा किंवा गोमातेतून शिकण्यासारखं वाटतं. गोमातेचं आपण प्रत्येक घरोघरी पालन करायला हवं. देशी गायी आपण या ठिकाणी प्रत्येकाने घरोघरी असल्या पाहिजे असं आम्हाला त्या ठिकाणी केल्यानंतर या ठिकाणी ज्ञानात भर पडली आणि ज्ञान मिळालं. खरं तर आपण पाहिले यांचे अनुभव खूप अनुभव वाखाणण्यासारखे आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पाहतात बातमी पाहतात नक्कीच पुढील काळी जेव्हा ही आपली रॅली देणार आहे तेव्हा नक्कीच आपण यामध्ये सहभागी होताल अशी अपेक्षा आहे. खरं तर जैन समाजाविषयी अनेकांच्या मनामध्ये खूप मोठी आस्था आहे, परंतु अनेकांना आज खरं तर ते अनुभवायला मिळाली. आणि या सायकल रॅलीचं एक वेगळे पण आज आपल्याला सर्वांना सायकल रॅली आहे सहभागी झाले होते त्यांना अनुभवायला मिळाली. पुढच्याही सायकल रॅलीमध्ये असाच नवीन अनुभव आपल्याला मिळणार आहे. अग्निपंख फाउंडेशनच्या या सायकल रॅलीच्या निमित्तानं सुयशाजी महाराज साहेब यांनी या सायकल रॅलीला भरभरून शुभेच्छा दिल्या. बोलताना ते म्हणाले, श्रीगोंद्याहून पहाटे सकाळी 3 वाजता निघून बाळासाहेब ठाकरेंची जी संस्था आहे अग्निपंख हे घेऊन प्रीती सुधाजी महाराजांवर त्यांची खूप श्रद्धा आहे आणि ती श्रद्धा घेऊन बाळ गोपाळला सगळ्या युवा मंडळला भगिनींना सगळ्यांना घेऊन इथं दर्शनाला आले. त्यांचं दीक्षा दिवस साजरं केलं. खूप छान त्यांनी जे एक कार्य केलेलं आहे त्यांचं आम्ही खूप खूप मनपूर्वक अनुमोदना करतो. श्रीगोंदा 20 दत्ताच्या